वळूयात पुढच्या बातमीकडे। सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्या पाहता चौथ्या लाटेची चर्चा सुरू आहे। देशभरात कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या आज 4302 पर्यंत पोहोचली आहे। भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत। केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत। सध्या महाराष्ट्रात 510 कोरोना रुग्ण आहेत, तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे। दरम्यान राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। कोरोनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असल्यानं राज्यातील रुग्णालयांनी आवश्यक त्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना सुरू केल्यात। त्याच धर्तीवर मुंबईतील कामा रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णांसाठी 30 खाटांचं रुग्ण कक्ष उभारलाय। या कक्षामध्ये जीवनरक्षक प्रणाली, प्राणवायू पुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। देशात आणि राज्यात कोविड पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत अशी माहिती मिळते। मात्र त्यासाठी काळजी म्हणून आपण पाहतोय की मुंबईच्या कामा रुग्णालयामध्ये आतापासूनच तयारीला सुरुवात केली गेली आहे। जे लागणारे बेड्स आहेत ते इथे आणून ठेवले गेले आहेत, ऑक्सिजनची सोय केली गेली आणि त्यासोबतच व्हेंटिलेटरची देखील सोय इथे केली गेली आहे। खरं तर जर आपण पाहिलं, मुंबईमध्ये काही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे झाल्याची माहिती मिळाली, परंतु काळजी म्हणून दक्षता घेण्यासाठी ही जी तयारी आहे तिथे करण्यात आली आहे। माझ्यासोबत जर आपण पाहिलं इथे तर मग डॉक्टर तुषार पालवे आहेत, जे या सगळ्याची पाहणी करतात, मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। डॉक्टर, काय सांगाल, कोविड पुन्हा एकदा सक्रिय होतोय अशी माहिती मिळते। मुंबईमध्ये मृत्यू देखील काही लोकांचा कोविडमुळे झालाय। आपण ही तयारी घेताय, प्रिकॉशन घेतायत, काय अधिकची काळजी घेण्यासाठी तुम्ही इथे प्रयत्न करताय? आता आपल्या कामा रुग्णालयात टोटल 30 बेडची व्यवस्था केली आहे आपण। 20 बेड फॉर द महिलांसाठी आणि 10 बेड पिडियाट्रिक एज ग्रुपसाठी। त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह केअरसुद्धा आहे। आता जो स्ट्रेन आला आहे JN1 ओमिक्रॉनच्या टाईपचा आहे तो, त्याचे सिम्पटम्स सेम आहेत, फक्त काही स्टडी सांगतात की पॉसिबिलिटी आहे कॉम्प्लिकेशन जास्त होऊ शकतात। म्हणजे जो ब्रेथलेसनेस किंवा पल्मोनरी इडिमा होतो तो थोडा लवकर होऊ शकतो असं म्हणतात। तर लोकांनी घाबरायचं कारण नाही आहे, पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे। असं नाही की आपण एकदा इथे आमच्याकडे 3 वेव्ह येऊन गेल्या तेव्हा रुग्णालयामध्ये 1600 पेशंट ॲडमिट होते, महिला आणि बाल। तर तेव्हासुद्धा खूप काळजी घेण्यात आली। पण आत्ता जे जनरल पब्लिक आहे ते जेव्हा जातात बसमध्ये, ट्रेनमध्ये, थिएटरमध्ये, त्यांनी मास्क घालावा। N95 असेल तर ठीक आहे, नसेल तर ट्रिपल लेअर मास्क घालावा, जसं मी आत्ता घातला येतो। तसेच आपण जेव्हा पब्लिक प्लेसमध्ये जातो, ज्या बाहेरचे वस्तू आहेत म्हणजे स्टँड आहे किंवा हे भिंत आहे, त्याला हात लावू नये। आणि जर हात लावला तर तो हात तोंडाला लावू नये, तोंडाला किंवा नाकाला लावू नये। आणि घरी गेलं का पहिले हात आणि तोंड धुवावे आणि मगच बाकी गोष्टी कराव्या। त्यातली जो कंटॅमिनेशन झालेलं असतं आपल्या अंगाला ते निघून जातं। अगदीच आपण पाहतोय की पॅनिक होऊ नका, मात्र काळजी घेणं गरजेचं आहे असं आवाहन डॉक्टरांनी नागरिकांना केलं आहे, मुंबईकरांना केलं आहे। मात्र सज्ज सगळेच झाले आहेत। जरी कोविड आता सक्रिय नसला आणि होणार नाही अशी अपेक्षा आणि काळजी नक्कीच नागरिकांनी घ्यायची आहे। मात्र सुसज्जता जी लागते ती सगळी आपण पाहतोय की हॉस्पिटलने केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।